कुसंबी प्रकाश अगदी मऊ मखमली चालीनं आत येतो. सगळं वातावरण जादूचं पाणी शिंपडलं जावं तसं हलके हलके जिवंत व्हायला लागलेलं. बाहेरच्या प्राजक्तावर लवकर जाग आलेल्या चिमण्यांची आपापसातील कुलकुल. दूरवरच्या काळ्या रामाच्या देवळातली आरती वाऱ्यावरून तरंगत येते. डोळे मिटून मी ती ऐकत राहते. नगाऱ्याच्या आवाजात मिसळून झांजा, घंटा आणि शब्द यांची एकच गंगागोदा झालेली. त्यावर सूर लावलेला प्राजक्तावरच्या कुलकुलणाऱ्या चिमण्यांनी. बाकी सारं शांत. मिटल्या डोळ्यांनाही पहाटेचं सोनेरीपण जाणवल्याशिवाय राहत नाही. साखर झोपेचा मोह आणि बाहेरच्या त्या सावकाश रूप, रंग, गंध लिहू लागलेल्या वातावरणाची ओढ यांचा क्षणमात्र झगडा. अखेरीस मी निर्धारानं डोळे उघडते. पाहते तो समोरच्या भिंतीवर हलक्या नारंगी छटेचा पंखा पसरलेला. मी तशीच दुलई बाजूला करते. घडी घालण्याचा आळस करून परकर खोचीत बाहेर येते. झोपाळ्यावर बसते. माझ्यावर पुष्पवृष्टी केल्यासारखी प्राजक्ताची फुलं गळत राहतात. मी जमिनीला पायाचा रेटा देते. झोपाळ्याच्या कड्या ओळखीची साथ देतात. गळ्यातून गाणं उदबत्तीच्या धुरासारखं लवलवू लागतं. राम चालले वनात, सीतामाईचा आकांत, म्हणे जीवलगनाथ कोठे सोडून चालला. समोरच्या मेंदीच्या झुडपांना दिवसाचा आकार येऊ लागलेला. चिंचेमधून दिसणारे आभाळाचे गडद ठिपके निळे व्हायला लागलेले. कुणी काम नेमून दिल्यासारखी पांढऱ्या पिसांची कोंबडी तुरुतुरू चालत दारात झोपलेल्या मोतीला उठवायला गेलेली. राम म्हणे सीताराणी वृथा कष्टशील वनी. हे सूर कानात घोळत असतानाच मी डोळे उघडते. अजून बाहेर काळोखच आहे. मी हात लांबून गजर बंद करते. 5 वाजले. आता उठलंच पाहिजे. दिवसातला सर्वात कठीण क्षण. जागत्या दिवसाचा पहिलाच. उठून बसण्याचा. इतके दिवस पहाटे लवकर उठतेय, पण अजूनही सवय होत नाही. पहिल्या दिवसा इतकंच आजही अवघड वाटतंय. क्षणभर मी अंथरुणातच बसून राहते. खोली अजून काळोखातच आहे, पण सरावल्या डोळ्यांना सारं दिसतं, चष्म्याशिवाय सुद्धा. दिनेश लोळत लोळत अंथरुणाबाहेर गेलाय. लालीचं पांघरूण बाजूला सरकलंय. गधडीला कळतंय कुठं, तशीच पाय पोटाशी घेऊन कुडकुडत झोपलीये. मी दोघांनाही नीट झोपवते. पांघरूण घालते. तेवढ्यानंच डोळ्यावरची झोप पळून जाते. मग मी विनासायास उठते. अंगावरच्या चादरीची घडी घालते. घडी घालताना मनात येतं, किती विरल्या या चादरी. पुढल्या पगाराला घ्यायला हव्यात. हिवाळा आता फार लांब नाही. 8-15 दिवसात थंडी हाडांपर्यंत जाईल. पाणी बर्फासारखं गार होईल. आणि देव करो न यंदाच्या हिवाळ्यात तरी जुना दमा न उलटो. चादरी घ्यायच्या म्हणजे 3 तरी घ्यायला हव्यात. 100 रुपयांचा प्रश्न आहे. बघूया, आणखी एक हिवाळा सहज काढता येईल या चादरीवर. मी साडी खोचून मोरीशी जाते. तोंड धुते, कुकर लावते आणि आंघोळ आटपून घेते. मुलांचं जेवण तयार केल्याशिवाय बाहेर कसं पडणार. एकदा मोह होतो की त्यांना सांगावं, आज ब्रेड दुधाशी खा आणि शाळेला जा. पण मी मन आवरते. नकोच ते. एकदा दोनदा अशी सोय पाहिली की आपल्याला तीच सवय लागेल आणि मुलांच्या मनात यायला लागेल की आई धड जेवण सुद्धा करून जात नाही. एरवी काय बापड्यांना चैन आहे. कधी कुठे इतरांच्या मुलांसारखी महागड्या हॉटेलमध्ये जेवतात, की कुणी त्यांना पार्ट्यांना नेतं, की त्यांच्यासाठी आईस्क्रीम कॅडबरीचा रतीब लावलाय. होतं, एकेकाळी तेही होतं. लाली लहान होती तेव्हा. मंदारला चांगली PROची नोकरी होती, मफतलालमध्ये. माझी हीच नोकरी. जुनी जागा होती, फक्त 45 रुपये भाड्याची. महागाई देखील आत्ताच्या इतकी नव्हती. तेव्हा जवळजवळ दर शनिवारी संध्याकाळी 4 जण जात असू. गुडलक, नाहीतर जवाहर, नाहीतर अंबर. दिनूलालीची चंगळ व्हायची. आईस्क्रीम, जेली. मंदार जेवणाबरोबर व्हिस्कीचा बडा पेग घ्यायचा. तेव्हा काय कल्पना, तो पेग इतका बडा होत जाईल की ज्याच्यात सगळा संसार, सगळं सुख बुडून जाईल. मला वाटतं, सगळ्या गोष्टींचा शेवट सुखाचा होत नसला तरी सुरुवात मात्र सुखाची असते. साधी सोपी असते. एक होता कावळा,
एक होती चिमणी, दोघांची शेणामेणाची घरं. दुःख नसतंच त्यात. नसतं म्हणायचं, पण ते असतंच कुठंतरी दबा धरून बसलेलं. फक्त कावळा चिमणीला ते ठाऊक नसतं एवढंच. पण यथावकाश मोठा पाऊस येतो, तोही बालगोष्टीत. प्रत्यक्षात पावसाचं दुःख नसतं. पावसात घर वाहून गेलं तर ते बांधायची ताकद असते चिमणी कावळ्यांमध्ये. पण त्याहून भयंकर घडतं ते हे की कावळाच कावळा उरत नाही. त्याचं होतं एक घाणेरडं, किळसवाणं, अजस्त्र गिधाड. चिमणीच्या हालांना मग पारावारच उरत नाही. मंदारचं पिणं वाढत गेलं. त्यातून मूळचा तापट स्वभाव, घरात चिडचिड, शिवीगाळ, मग ती विसरण्याकरता पुन्हा पिणं, पुढं पुढं पिऊन कामावर जाणं. तिथं वरच्या लोकांना उलट उत्तरं, भांडणं, नोटिसा. पहिल्यांदा नोटीस आली तेव्हा केवढी हादरून गेले होते. पायाखालची जमीनच सरकली. वाटलं, एवढी भयंकर गोष्ट झाली तरी कशी? याची एवढी चांगली नोकरी गेली कशी? अशानं पुढं आपलं काय होणार? पण त्यावेळी त्यानं समजूत घातली. म्हणाला, एक नोकरी गेली तर दुसरी जास्त चांगली मिळेल, तू काही काळजी करू नकोस. हे सांगतानाही त्याच्या तोंडाला दारूचा वास येतच होता, पण निदान तो समजुतीनं बोलत होता. अधेमध्ये ज्या अक्राळ विक्राळ मूडमध्ये तो असे तसा यावेळी नव्हता. दुसरी नोकरीही त्यानं मिळवून दाखवली. वाटलं, आता तो सुधारेल. पण कसलं काय? घसरणीला लागलेला दगड प्रत्येक धक्क्याबरोबर खालीच जाणार. आपल्याला काय, एका नोकरीवर लाथ मारली तर दुसरी हवी तेव्हा मिळू शकते, असं त्याच्या डोक्यानं घेतलं. मग अधिकच बेदरकारपणे पिणं, नोकरीवर पिऊन जाणं, बॉसशी भांडणं, नोकरी सोडणं, हे चक्र नेहमीचंच झालं. एकटीच्या उत्पन्नातच सारं भागवावं लागू लागलं. त्यातलाही बराचसा पैसा त्याच्या पिण्यामध्ये खाक होऊ लागला. नाही म्हटलं की शिवीगाळ, हाणामारी, मुलांसमोर तमाशे. हौसेनं घेतलेल्या वस्तू भुताटकी व्हावी तशा पाहता पाहता घरातून दिसेनाशा होऊ लागल्या. सोफा गेला, स्कूटर गेली, मग उधाऱ्या, उसणवाऱ्या. त्या भागवता न आल्यामुळं मंदारनं खोटे वायदे करणं, लोकांची तोंडं चुकवणं, दिवसचे दिवस घराबाहेर राहणं, माझ्याकडे येऊन लोकांनी वसुली करणं, नाही नाही ते मला ऐकवणं. या सगळ्या घसरगुंडीतही मुलांची कमीत कमी आभाळ होईल असं मी वागत राहिले. माझ्या होरपळीची झळ त्यांना शक्यतो लागू दिली नाही. चैनीची भरपाई माया देऊन केली. त्यांना छातीशी कवटाळून आल्या दिवसाला नेटानं तोंड दिलं. सगळं असह्य झालं तरी मी घर धरून होते. मंदारचं कुंकू लावत होते. पण मुलांना भलते भलते देखावे पाहायला लागू लागले. हाणामाऱ्या, पिऊन बेशुद्ध पडणं, शिव्यांचा शिमगा. माझं तारुण्य एक वाया जातच आहे, पण निदान त्यांचं बालपण तरी नासू नये म्हणून घर सोडायचं ठरवलं. दिवसेंदिवस विचार केला, पण धीर होईना. शेवटी एकदा मंदारनं भांडणाच्या भरात ढकललं. मोरीचा कट्टा कपाळाला लागून खोक पडल्याचं निमित्त झालं आणि मी मुलांना घेऊन घर सोडलं. दूधवाला येतो. मी दूध तापून माझ्यापुरता चहा करून घेते. मुलांचं दूध, ब्रेड काढून ठेवते. आज कुठली साडी नेसावी? ही फुलांची नेसावी असं कितीदा वाटतं. पूर्वी माझी ती इतकी आवडती साडी होती. किती वापरली तरी नव्यासारखी दिसायची. कुठून घेतली असं प्रत्येक जण विचारायचा. घर सोडताना 4 साड्या पिशवीत घालून निघाले, तेव्हा देखील मी न विसरता ती बरोबर घेतली. पण तेव्हापासून कधीच नेसली नाही. नेसावी का आज? बाई गं, एवढी डोळ्यात येणारी साडी नेसायची? लोक म्हणतील, बरीच आहे ही बाई, नवऱ्याला सोडून आली आणि रंगढंग बघा. नवीन सावध जाळात पकडण्यासाठी हे सगळं, दुसरं काय? मी मुकाट्यानं साडी आत ठेवून देते आणि नेहमीचीच फिकट आकाशी साडी नेसते. ती फुलाफुलांची माझी आवडती साडी. कधी कुठं नेसता येईल की नाही कोण जाणे. मी निघते तेव्हा दिनेश उठून तोंड धुत असतो. लाली मात्र अजून झोपूनच असते. मी दिनेशला आजची कामं समजावून देते. दिनेश ती नीट ऐकून घेतो. भारी समजूतदार आहे स्वारी. कधी वेळ फुकट घालवायचा नाही.
5 मिनिटं मोकळी मिळाली तरी तेवढ्यात गंभीर चेहरा करून पुस्तक वाचत बसेल. कधीकधी मला त्याच्या या गंभीरपणाची ही भीती वाटते. त्याला सगळी परिस्थिती समजते, पण ती इतक्या लहान वयात समजल्यामुळं तो आयुष्यातला आनंद घालवून नाही ना बसणार, अकाली प्रौढ नाही ना होणार. माझ्या त्याच्यावर खूप आशा आहेत. वर्गात त्याचा पहिला नंबर असतो. तो शिकेल, इंजिनियर, डॉक्टर असाच कुणीतरी मोठा होईल, खूप पैसा मिळवेल. आमचे दिवस पालटतील. दिवस पालटतील हे खरं, पण गेलेले दिवस कुठून परत येणार? माझं एक सोडा, पण या मुलांचं बालपण तरी हरवायला नको. दिनू, आज शाळेतनं परत आलास की लालीला घेऊन पार्कमध्ये जाशील ना? हो. आणि खूप खेळा तिकडे. पार्कमध्ये नवीन चक्र बसवलंय म्हणून सांगत होती लाली. असेल. भेळ खाण्यासाठी पैसे देऊ का? हा घे रुपया. राहू दे, माझ्याकडे आहे परवा दिलेला. म्हणजे परवा खाल्लीच नाही भेळ? अगं जेवायची वेळ झाली होती म्हणून नाही खाल्ली. पोटभर जेवलं नाहीत की तूच रागावतेस. छान, मी तुला भेळेला पैसे देते ते तू राखत बस. किती जमलेत? काही नाही जमले, फक्त परवाचा रुपया आहे. या आधीच्या पैशांनी लायब्ररीची वर्गणी भरली. म्हणजे एकसारखी पुस्तकं आणायला बरं, घरकोंबडा कुठला. गंमत करावीशी वाटतच नाही का रे तुला? ते काही नाही, आपण उद्या अमर अकबर अँथनीला जाऊया. खूप धमाल आहे, येशील ना? मी आज तिकीटं काढून आणते येताना. तिकीटं काढीन म्हटलं खरं, पण येताना लक्षात राहिलं म्हणजे मिळवली. नाहीतर लाली तोंड एवढूसं करील. तिला हिंदी सिनेमे भारी आवडतात आणि मला काय कमी आवडतात? 3 तास नुसतं रंगीबेरंगी कॉकटेल पितोय असं वाटतं. नाच काय, मारामाऱ्या काय, पाठलाग काय, नागी काय, मस्त मजा येते. सगळी लुटूपुटूची झगझगीत पर्यांची दुनिया. पण बरं वाटतं थोडा वेळ त्या खोट्या जगात. आजूबाजूचं खडतर कंटाळवाणं खरंखुरं जग निदान 3 तास तरी लांब पळतं. लग्नानंतर सुरुवातीच्या दिवसात मी न मंदार या सिनेमांना जाम शिव्या द्यायचो. मृणाल सेन न सत्यजित रे न मणिक कौल यांच्याशिवाय आमची बात नसायची. आम्ही म्हणजे अगदी उच्च अभिरुचीवालं सुसंस्कृत हायर मिडल क्लास जोडपं होतो ना. तेव्हा ते ठीकच होतं. पण आता मला आणि माझ्या मुलांना तसल्या त्या डोकं तापवणाऱ्या सिनेमांचा काय उपयोग? 2 बसेस बदलून ऑफिसला यावं लागतं. त्यातून सकाळच्या वेळी बस मिळेल याची काही शाश्वती नाही. बस मिळाली तरी भयंकर गर्दी. शेवटपर्यंत बसायला काही मिळत नाही. माझ्या डोक्यात एक फॅन्टॅस्टिक कल्पना आली आहे. एखाद्या बँकेकडून लोन मिळालं तर झक्कपैकी लुणा घेऊन टाकायची. कर्जाचे हप्ते बसले म्हणजे घरचं आधीच काटावर तोडलेलं बजेट एकदम पाण्यात जाणार हे कळतंय. पण तरी बघूया काय करता येईल ते. कौशिकला विचारलं पाहिजे आज. माणसाचं डोकं तरी असं तिरपागडं चालतं. बसच्या त्या गर्दीत आठवण कसली झाली तर त्या पहाटेच्या स्वप्नाची. ते स्वप्न सदान कदा पडतं मला. खरं तर का पडावं? ते स्वप्नातलं घर माझं नाही. ते घर आजोळचं. कधीतरी एका उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आजोळी गेलेली असेन, तेवढंच. पण स्वप्न पडतं मात्र त्याच घरात नेहमीचा वावर असल्यागत. मी एवढी वणवण करून ऑफिसात वेळेवर पोचते, पण आमच्या असिस्टंट बाईचाच पत्ता नसतो. शेवटी त्या 15 मिनिटांनी येतात एकदाच्या धापा टाकत. त्यांचं हे उशिरा येणं नेहमीच आहे. मी तर अलीकडे बोलणंच सोडून दिलंय. तरी देखील आज का कोण जाणे मला बोलल्याशिवाय राहवत नाही. नाहीतर गप्प राहिलं तर त्याचाही फायदा घेणार. नव्हे घेतातच. या आठवड्यात 4थ्यांदा उशिरा आली ही बाई. कर्तव्य म्हणून तरी बोलायला नको? म्हणून मी विचारते. पारनेरकर बाई, मस्टर जाणार होता आत्ता. ठेवून घेतलं तर मला वरून बोलणी बसतात. सॉरी, आजच झाला उशीर. टीसभर रुमालानं मानेचा घेर खसाखसा पुसणं चालूच. आजच कुठला? अलीकडे रोजचं झालंय हे. त्यातून तुम्हाला उशीर का व्हावा? बसची भानगड नाही, इथं जवळच तर राहता. नाही हो, निघायलाच होतो उशीर. सगळं आटपून निघावं लागतं. मुलांचं खाणं, ह्यांचा डबा. संसार आहे ना मागं. तुमचं आपलं बरं आहे, कसल्या जबाबदाऱ्या नाहीत. त्यांनी केलेल्या वाराकडे दुर्लक्ष करून मी विचारलं.
काम असतं तर लवकर का नाही उठत? कशी उठणार हो? मेलं जवळजवळ रोजच रात्री जागरण होतं. पारनेरकर बाई सगळा देह घुसळीत लाचतात. ह्यांना यायलाच मुळात उशीर होतो. मग त्यापुढं जेवण बिवण सगळं. यावर मला बोलण्यासारखं काही नसतं. पारनेरकर बाईंनाही ते माहीत असतं. जाणून बुजूनच त्यांनी ते ठेवणीतून काढलेलं असतं. तरी वर आपला संपूर्ण विजय प्रस्थापित करीत त्या म्हणतात, तुमच्यासारखं थोडंच आहे आमचं. स्वतंत्र आहात तुम्ही. कुणासाठी काही करावं लागत नाही. नाहीतर आम्हा बायकांचं हे असंच. ह्या तेवढ्या बायका आणि मी कोण? कौशिक नेहमी गमतीनं म्हणतो ते आठवलं. बाईसारखी बाई असून पुरुषासारखी बाई वाटतेस. कौशिकची आठवण होते आणि योगायोगानं त्याचाच फोन येतो. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स, पण कशासाठी? तुला डिवोर्स मिळाला. फायनल व्हर्डिक्ट आला. माझ्या समोरच निकालपत्र आहे. मला कसल्याच भावना जाणवत नाहीत. डिवोर्स मिळणारच होता. मुलांची कस्टडीही मिळणारच होती. मंदार फिरकलाच नव्हता कधी कोर्टाकडे. हॅलो, म्हणजे अजून मंदारनं ॲब्सेन्सचं व्हॅलिड रिझन दिलं तर तो अपील करू शकतो 6 महिन्यांच्या आत. पण त्यात काही तथ्य नाही. फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस यू आर फ्री. फ्री? कशासाठी? हे सगळे कष्ट एकटीनं काढण्यासाठी? कष्टाचं एक सोडा, पण जागेचं भाडं, माझा आणि मुलांचा खर्च, घर खर्च, याखालीच माझं कंबरडं मोडून निघतोय. कशाला ते फ्रीडम? हॅलो, तू बोलत का नाहीस? आरंट यू ग्लॅड? येस येस, आय एम ग्लॅड. ॲक्च्युली आय एम ओव्हरवेल्म विथ जॉय. मला बोलायला शब्दच सुचत नाहीयेत. तुझी भयंकर मदत झाली बघ मला. तू नसतास तर दुसऱ्या कुठल्या लॉयरनं इतका इंटरेस्ट घेऊन ही केस? मी तोंडाला येईल ते बडबडत सुटते. मन वेगळंच काही बोलतंय. एकाच वेळी 2 स्टेशन्स लागलेल्या रेडिओसारखं. एक पर्व संपलं, एक संसार संपला. संपायला नको होता, पण संपल्याशिवाय मार्ग नव्हता. म्हणून आनंदही नाही आणि दुःखही नाही. मी एक मेणपुतळी झालीये. हाऊ अबाउट सेलिब्रेटिंग? कौशिकचा ओसंडता उत्साह. सेलिब्रेशन? महिन्याची तारीख माहिती आहे ना आज? ओ नो, तू खर्च करण्याचा प्रश्न कुठे येतो? ते लागलं माझ्याकडे. तू गैरसमज करून घेणार नसलीस तर. अदर साइड ऑफ मिडनाईटचं प्रीमियर आहे आज. येणार? एक क्षणभर, फक्त एकच क्षण, अगदी मनापासून वाटतं हो म्हणावं स्वतःसाठी. पुन्हा दुसऱ्या क्षणी वाटतं हो म्हणावं त्याच्यासाठी. कौशिक मुळात मंदारचा मित्र, पण नंतर त्याला धुडकावून माझ्या मागं नेटानं उभा राहिला. माझी परिस्थिती ओळखून 1 पैसा न घेता त्याने माझी केस लढवली. आज मला डिवोर्स मिळाल्यावर माझ्यापेक्षा तोच अधिक आनंदला होता. कौशिक, थ्रो जंटलमन. आजवर त्यानं माझा फायदा घेण्याचा कधीच प्रयत्न केला नव्हता. मैत्रीच्या सीमारेषा ओलांडल्या नव्हत्या. सिनेमाला सुद्धा बोलावण्याचं धाडस तो आज पहिल्यांदाच करीत होता. त्याला नाही म्हणून कसं चालेल? कितीचा शो आहे? रात्री 9:30चा. डोंट वरी, तुला ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम नाही येणार. मी येईन न्यायला. मग आम्ही 9पर्यंत तयार राहू. आम्ही? हो, मीन मुलं. सॉरी, पिक्चर फॉर अडल्ट्स ओनली आहे. मग मला नाही येता येणार कौशिक. रात्री मुलांना एकटं ठेवून कशी येऊ मी? आमच्या आजूबाजूची वस्ती माहिती आहे तुला. शेजारी पाजारी ही काही उपयोगाची नाहीत. ओके, वी ड्रॉप द पिक्चर. मी संध्याकाळी येऊन तुझं कोर्टाचं लेटर देऊन जाईन. ओके. या वाक्याला फोन तोडणं का कुणास ठाऊक मनाला अवघड वाटतं. मी त्याच्याशी तुटक वागते असं काहीसं वाटतं. म्हणून मी म्हणते, कौशिक. येस. थँक यू फॉर ऑल यू हॅव डन. थँक यू 1000 टाइम्स. वेलकम. तुटकपणा कमी झाला असं नाही, पण आणखी काय बोलावं ते कळत नाही. मी फोन खाली ठेवते. कामात किती घडून गेलं तरी कुठले कुठले विचार डोक्यात येतच राहतात. अदर साइड ऑफ मिडनाईट, गाजलेलं पिक्चर. किती दिवसात आपण इंग्लिश सिनेमाच पाहिला नाही. कुणाबरोबर पाहणार? नाही म्हणायला मध्ये मुलांना वॉल्ट डिस्नीचा मेरी पॉपिन्स दाखवला होता. कौशिक, थ्रो जंटलमन. कौशिक, परवा काय चुटकुला सांगितला त्यानं तो? सरदारजीचा होता.
मी त्याला न लाजता नॉनव्हेज जोक सांगते म्हणून तर तो मला पुरुषासारखी बाई म्हणतो. हसतेस केवढ्यांदा? अधूनमधून ताकीदवजा विचारतो. त्याला माझं मोठ्यांदा हसणं मुळीच आवडत नाही. तो स्वतः खूप छान मंद हसतो. चेअरमन साहेबांनी बोलावलंय, शिपाई येऊन सांगतो. छातीत धस्स होतं. आज काय आलं असेल चेअरमनच्या डोक्यात? 2 महिन्यापूर्वी त्यानं मला सरळ सरळ ऑफर दिली होती. नवऱ्याबरोबर राहत नाहीस ना तू, मग कशाला जवानी फुकट घालवतेस? एखाद्याबरोबर स्टेडी राहणं निसर्गाला धरूनच नाही का? मी येत जाईन हवं तर तुझ्याकडे. त्याच्या या उघड्या वागड्या मागणीनं मी इतकी थक्क झाले होते की उत्तर द्यायला मला सुचेच ना. मग विचार केल्यावर लक्षात आलं की तो उत्तर हिंदुस्थानातल्या कुठल्याशा जातीतला. त्यांच्यात बायका सहसा घुंगटसुद्धा वर करीत नाहीत. साहजिकच इथं ज्या बायका नवऱ्याशिवाय राहतात, नोकऱ्या करतात आणि पुरुष माणसात मिसळतात त्या जरा बदचालीच्याच असणार असा त्याचा समज असावा. त्यावेळी अर्थात मी सुचलं ते उत्तर दिलं. म्हटलं, मला अजून या गोष्टीची काळजी पडलेली नाही. आणखी पुष्कळ काळज्या आहेत मला. तो म्हणाला, पहा विचार करून, यात नुकसान कोणाचंच नाही, फायदा दोघांचाही आहे. मी म्हटलं, मला विचार करायचाच नाही. तरी त्यानं कोडग्यासारखं म्हटलं, नंतर सांग काय ते, घाईघाईनं कुठलाच निर्णय घेऊ नकोस. यावर मी काहीच न बोलता त्याच्या केबिनमधून बाहेर पडले. त्याला काय वाटलं असेल? बहुधा आश्चर्य वाटलं असेल. आपल्या इतक्या अधिकाराच्या जागेवरच्या माणसाशी संबंध ठेवणं या नवऱ्या वाचून राहणाऱ्या सामान्य मुलीला इतकं अवघड का वाटावं? त्याचा चिन्यासारखा चेहरा बुचकळीत पडलेला डोळ्यासमोर आला आणि मला खूप हसू लोटलं. त्यानंतर पंधरवाड्यानं त्यानं पुन्हा बोलावून विचारलं होतं, काय फेर विचार केलाय का माझ्या सांगण्याचा? मला तो विचार करायचाच नाही, कधीच नाही. का? लोक काय म्हणतील याची भीती वाटते? तोच निर्लज्ज स्पष्टपणा, घृणा आणणारा. लोकांना बिलकुल कळणार नाही. मी तुझ्या घरी येतो हवं तर. मी एकटी राहत नाही, माझ्याबरोबर माझी मुलं असतात. मग आपण कुठेतरी बाहेर जाऊ, हॉटेलमध्ये राहू, किंवा विकेंडला माझ्या मित्राचा खंडाळ्याला बंगला आहे तिथं. आय एम सॉरी. एवढंच म्हणून मी बाहेर पडले होते. आणि आज त्यानं पुन्हा बोलावलेलं. बहुधा तेच पुन्हा एकदा ऐकवायला. हे इज अ बिग बोर. एकदा सांगूनही एखाद्याला कळत नसेल तर त्याला दुसरं काय म्हणायचं? मी केबिनचं दार ढकलून आत जाते. केबिन प्रचंड आहे. सबंध जमीन लाल गालिच्यानं मढवलेली. एका बाजूला चेअरमनचं प्रचंड टेबल, त्याच्या उजव्या हाताला 3-4 टेलिफोन्स, डावीकडे फुलदाणी. एकदम माझ्या डोक्यात एक शंका सापासारखी वळवळत येते. यानं केबिन आतून लॉक करून दारावर डू नॉट डिस्टर्बचा लाल दिवा लावला आणि इथल्या इथे माझ्या अंगावर हात टाकला तर? मी माझी भीती तोंडावर दिसू न देण्याचा प्रयत्न करते. तुझी पोस्ट टेम्पररी आहे, होय ना? कागदोपत्री आहे, पण माझी सर्व्हिस चांगली 11 वर्ष झाली आहे. पण मुळातच ती पोस्ट ट्रायल बेसिसवरती होती. ती अनावश्यक आहे असं मी वर कळवू शकतो. ती अनावश्यक आहे तर 11 वर्ष का राहू दिली? हे विचारायचा तुला काय अधिकार? वरून काय विचारलं ते सांगितलं. आता मीही धीट झाले. या माणसाच्या तोडीस तोड बोललं की तो वरमतो हे मला ठाऊक झालंय. वर काय उत्तर द्यायचं ते मी बघेन. अर्थात पोस्ट काढून टाका असं कळवेनच असंही नाही. तुझ्यावरच सगळं अवलंबून आहे. काय कळवू वर? तुम्हाला पाहिजे ते कळवा. तू काय ठरवलंयस? कशाबद्दल? या शनिवारी खंडाळ्याला येणार? मला इंटरेस्ट नाही. मी एकदाच सांगितलंय. मग कशाला माझ्या मागे लागता? त्यातून तुम्हालाही बायको आहे, मुलं बाळं आहेत, त्यांचा विचार करा. तुलाही मुलाबाळांचा विचार करायला हवा. चेअरमन हसून म्हणतो. समजा तुझी नोकरी गेली तर? तर दुसरी मिळेल. मी MA विथ सोशॉलॉजी आहे. माझ्या पोटापाण्याची कुणाला काळजी नको. ठीक आहे, मी कळवीन वर काय कळवायचं ते. थँक्यू. मी बाहेर येते. झडझडून बोलले म्हणून बरं वाटत असतं. पाठ अधिक ताठ झाल्यासारखी वाटते. उंची फुटभर वाढल्यासारखी वाटते. मला खात्री आहे चेअरमनच्या या नुसत्या धमक्या आहेत. तो काही सुद्धा करणार नाही. त्याच्यात तितके गट्स नाहीतच.
तरीसुद्धा केवळ खुळशीपणानं त्यानं काही केलं तर? मघाचा विजयी मूड हळूहळू वितळू लागतो. बाणेदारपणालाही नशिबाची जोड लागते आणि अजूनपर्यंत तरी आपलं नशीब खडीच फोडत बसलंय. केवळ दुर्दैवानंच काहीतरी झालं आणि नोकरी गेली तर? बँकेत एक पैसा शिल्लक नाही. या वयात दुसरी नोकरी कुठं मिळणार? महिन्याचा 900 रुपये खर्च. विचारानंच भोवळ आल्यासारखं होतं. कौशिकच्या कानावर घालायला हवं. पर्याय शोधून ठेवायला हवा. अगदीच वेळ पडली तर एखादी टेम्पररी नोकरी तरी नजरेत हवी. एकदम मनात येतं, सगळं ठाकठीक असून मी इतकी भेदरून गेले. मग मंदार काय करीत असेल? कसं पोट भरत असेल? त्याची राहती जागा मालकानं कधीच दुसऱ्याला देऊन टाकली. मग तो कुठं राहत असेल? पण आता तो विचार कशाला? आजच आपण मंदारपासून कायमच्या वेगळ्या झालो. त्याला आता आपल्या आयुष्यात जागाच नाही. मग विचारात तरी कशाला? पण कितीही नाही म्हटलं तरी ऑफिस सुटेपर्यंत हेच विचार डोक्यात येत राहतात. त्याच विचारात बसणं अर्ध्या वाटेवर आल्यानंतर मग आठवतं अमर अकबर अँथनीची तिकीटं काढायची आहेत. परत दुसरी बस घेऊन जाते आणि तिकीटं काढते. थिएटरच्या जवळ खोट्या दागिन्यांचं दुकान आहे. त्यातली एक डूल जोडी लालीला फार छान दिसेलशी आहे. तिकीटं काढायच्या आधी दिसली असती तर? जाऊ दे, पगाराला घेता येईल. घरी यायला उशीरच होतो. माझ्या पाठोपाठ मुलं शाळेतून येतात. खायला काही करून का नाही ठेवलं म्हणून वाद घालत बसतात. मी बिस्किटं, चिक्की असलं काहीतरी जमवून देऊन त्यांची कशीबशी समजूत काढते. मुलं खेळायला जातात. घरातला पसारा आवरता आवरता कमरेचा काटा ढिला होतो. जागा जेमतेम 2 खोल्यांची आहे हे अशावेळी बरंच वाटतं. एकदम दारात कुणाचीशी सावली दिसते. वर पाहते तो जागेचे मालक. या, मध्येच आलात, बसा ना. मालक बसतात. मुद्दामच आलो, 4 दिवसांनी भाडं द्यायचंय. लक्षात आहे माझ्या. पगाराच्या दिवशीच बाजूला काढून ठेवते मी नेहमी, म्हणजे नंतर काही. ऐकून घ्या, येत्या महिन्यापासून भाडं वाढलंय 50. मी जागच्या जागी गोठून जाते. 250 म्हणजेच फार आहे हो या जागेला. 300 कशी देऊ? बाई, बाहेर महागाई काय झाली पाहताय ना, सगळेच दर वाढलेत. पण त्याला काही प्रमाण? ही टिचभर जागा माझ्या ऑफिसपासनं, पोरांच्या शाळेपासनं लांब, या असल्या आडवस्तीत, आणि तिचे 300? तुम्हाला जागा घ्या म्हणून आमंत्रण दिलं नव्हतं बाई. ही जागा 50,000 विकली जात होती त्यावेळी. तुम्ही डिपॉझिट फक्त 5,000 देऊन आलात. तुम्ही एकट्या, बरोबर पुरुष माणूस नाही म्हणालात. तुमची अडचण त्यावेळी पाहिली म्हणून आता हे ऐकवताय? अहो, पण तुम्हीच सांगा. 900 रुपये माझा पगार, सगळे कट होऊन 700 पडतात. त्यात 250 भाडं, 450 घर चालवते. त्यातले दुधालाच 1,200 जातात. मी बडबडत सुटते. खरं तर या माणसाला महिन्याचा हिशोब कशाला सांगायचा? त्यानं भाडं वाढवायचं ठरवलं असेल तर कशाचाही काही उपयोग होणार नाही हे कळतं. तरी देखील तोल सुटून मी आपली बडबडत राहते. ठीक आहे, तुम्हाला परवडत नसेल तर तुम्ही 5 तारखेपर्यंत जागा खाली करा. मी जागा खाली करणार नाही. मी त्वेषानं ओरडते. आणि मी वाढीव भाडं पण देणार नाही. मी 250च देईन. बघूया कोण माझ्या हाताला धरून मला बाहेर काढतं ते. माझा आवेश बघून मालक काहीसा बिचकतो आणि निमूट निघून जातो. अर्थात त्यामुळे प्रश्न सुटला असं होतच नाही. आता पुढीलपैकी 1, 2 किंवा 3ही गोष्टी होणार हे उघड आहे. 1, दररोज या ना त्या निमित्तानं मालक सतावणार. कुठं पाणी तोड, कुठं वीज तोड असली चाळे करणार. 2, भाडं वाढवून द्यावं लागणार, म्हणजे मुलांचं दूध कमी करावं लागणार. एकदा वाढीव भाडं दिलं की 6 महिन्यांनी मालक पुन्हा भाडं वाढवून मागणार. 3, जागा सोडावी लागणार. किंबहुना मी जागा सोडावी म्हणजे ती कुणाला तरी 50-60 हजारांना विकता येईल, याच हेतूनं हे उचललेलं पहिलं पाऊल. मला एकदम रडू कोसळतं. का? माझ्याच मागे हे सगळं का? इतर 4-4 बायकांसारखीच मी संसाराचे कष्ट उपसतेय. इतरांसारखाच मीही 2 मुलांना जन्म दिलाय. त्यांच्यासाठी जीवाचं रान करतेय. शिवाय आणखी 4-4 नोकरीही करतेय. पण हे सगळं करणाऱ्यांना जी सुरक्षितता असते ती मला का नाही? नोकरी जाण्याची भीती मला का? जागा जाण्याची भीती मलाच का?
केवळ आज माझा नवरा माझ्याबरोबर नाही म्हणून. पण त्याला तरी मी स्वतः थोडंच गमावलं. तो आपण होऊन भलत्या नादाला लागला. यात माझा दोष काय? उशीत डोकं खुपसून रडता रडता माझा कधी डोळा लागतो ते कळतही नाही. दारावरच्या टकटकीनं मला जाग येते. बाहेर संध्याकाळ दाटून आलेली. बाई, झोपले तरी किती वेळ मी? टकटक करणारं माणूस पुढं होतं. कौशिकला पाहून मी नकळत पदरानं तोंड पुसते. झोपली होतीस? अगं, आज तुझा स्वातंत्र्य दिन. तो साजरा करायचा सोडून झोपलीस काय? दिवसभर माझं स्वातंत्र्य साजरं करतेय बाबा मी. मी किंचित उद्वेगानं पण हसून म्हणाले. मग माझ्यानं राहवत नाही. बांध फुटल्यासारखी मी त्याला सगळं सांगत सुटते. चेअरमनविषयी, घरमालकाविषयी, माझ्या परिस्थितीविषयी. आय थिंक यू डिझर्व अ हॉलिडे, ॲट लिस्ट अ फ्री इव्हिनिंग. चल, जरा जाऊन येऊ कुठेतरी. येतेस? तो विचारतो. मला भयंकर थकल्यासारखं झालेलं. मागला पुढला विचार न करता मी म्हणते, चल, आय रिअली नीड ए हॉलिडे, लॉंग लॉंग वन. पटकन साडी बदलून मी निघते. दार लावून घेणार इतक्यात दिनून लाली दारात हजर. मी जशी काही विसरूनच गेले होते ती दोघं एवढ्यात येतील हे. तू कुठं निघालीस आई? लाली विचारते. कौशिक काकांबरोबर जातेस? तिच्या प्रश्नापेक्षाही मला जास्त जाणवतं ते दिनेशचं गप्प बसणं. तो काहीच न बोलता माझ्याकडे नुसता पाहत असतो. त्याच्या त्या नजरेनंच माझ्या ध्यानात येतं की आजवर ऑफिस वाचून इतर कुठेच मी त्यांना सोडून गेलेले नाही. आई, फुलांची साडी नवीन नेसलीस? तेवढ्यातही लालीचं बायकी निरीक्षण. वेडू, अगं ही जुनीच साडी आहे. ऑफिसमध्ये नेसत नाही एवढंच. आलेच मी. भूक लागली तर तुम्ही जेवून घ्या. मी स्वतःची सुटका करून घेत म्हणते. शांत परिसर. पलीकडे पार्कमधली वर्दळ आता ओसरत चाललेली. दूरवरून बँडचे स्वर तरळत येत आहेत. आम्ही ज्या झाडाखाली बसलोय त्यावर पाखरांची किलबिल. रिलॅक्स वाटतं नाही इथं? मला तर कितीतरी दिवसांनी पहिल्यांदाच. डिव्होर्स केसच्या कामाशिवाय आज पहिल्यांदाच भेटतोय आपण. मी ठरवलंच होतं, तुला थोडा तरी आराम आज मिळायलाच हवा. थँक्यू कौशिक. सध्या माझी एवढी काळजी करणारा मला वाटतं तू एकटाच आहेस. आय मीन इट. खरंच, भलतीच ओव्हरवर्क्ड आहेस तू. फार गरज आहे तुला विश्रांतीची. म्हटलंस एवढंच खूप झालं. जेवायला कुठं जाऊया? मला एक क्वाईट जागा माहिती आहे, कॅम्पात. पारशी आहे. जेवायला? आणि मुलं वाट पाहतील ती? त्यांना सांगितलंस ना तू जेवून घ्या म्हणून? तरी नकोच. त्यांना बाहेर टाकून जेवायचं म्हणजे. उगाच सेंटिमेंटल होतेस तू. मुलांना काही सुद्धा वाटणार नाही. नकोच तरी पण. माझं एक ऐकशील? काय? केव्हापासून सांगायचं म्हणत होतो. तू मुलांची नको इतकी काळजी करतेस. इट्स हाय टाईम यू थिंक ऑफ युअर ओन लाईफ. आता मुलांचा विचार करत बसशील आणि स्वतःचं नुकसान करून घेशील. तू थोडं कमी लक्ष दिलंस तरी मुलं वाढायची राहणार नाहीत. पण तुझं तारुण्य एकदा गेलं की ते परत येणार नाही. पटतं रे मला सगळं, पण त्यातून मुलांचे हाल कर असं कुणी म्हणत नाही. त्यांना एखाद्या चांगल्या हॉस्टेलमध्ये ठेव. अरे पण आधीच त्यांना वडील नाहीत. आता आईपासून देखील दूर ठेवायचं म्हणजे. मला कबूल आहे, तूच त्यांची आई आणि वडील दोन्ही आहेस. पण आई बाप दोन्ही असलेल्या मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवत नाहीत असं थोडंच आहे. आजकाल तर कितीतरी आईबाप असंच करतात. मुलंही त्यामुळं स्वतंत्र व्यक्तिमत्वाची होतात. तू काय कांगारू आहेस का, सगळीकडे मुलांना पोटाच्या पिशवीत घेऊन फिरायला? या गंभीर चर्चेतही मला या उपमेनं हसू येतं. मी मोकळेपणानं हसते. बघ, कल्पनासुद्धा तुला हास्यास्पद वाटली, पण प्रत्यक्षात तू तेच करतेस. तू सुशिक्षित आहेस, दिसायला बरी आहेस, नोकरी करतेस. कुणीही तुझ्याशी लग्न करायला तयार होईल. पण तुझ्याशी म्हणजे तुझ्याशी, तुझ्या मुलांशी नव्हे. त्यांची जबाबदारी त्या माणसानं का घ्यावी? याचा अर्थ तो त्यांच्याशी दुराव्यानं वागेल असा नाही. तुझ्या इतकीच तो त्यांची काळजी घेईल. पण तू त्याला केव्हाही स्वतंत्रपणेच हवी असणार. तुझ्या प्रत्येक कार्यक्रमात जर मुलं मध्ये यायला लागली. कौशिकच्या तळमळून बोलण्याची मला नशा चढायला लागते. त्याचं म्हणणं खोटं नाही. तारुण्याची आता जेमतेम 5-7 वर्ष राहिली असती.
तीही दिवसभर नोकरी आणि सकाळ संध्याकाळ मुलांचं करणं यातच घालवायची का? संसाराचं सुख, निदान जोडीदाराच्या संगतीचं सुख तरी मिळावं असं मला वाटलं तर त्यात काय चूक आहे? आणि मुलांसकट मला कोण पत्करणार आहे? साधं फिरायला जेवायला देखील मी मुलांशिवाय जाऊ शकत नाही. कुणाची संगत मिळणार माझ्यासारखीला? मुलांचं काय रे, एखादं गडी माणूस ठेवता येईल त्यांच्याकडे बघायला. मी दुबळं समर्थन देते. कधीपासून माझा तो प्लॅन आहे, पण माझ्या परिस्थितीत ते परवडणं कठीण. आणि पैशाचा प्रश्न सोडला तरी असं विश्वासू माणूस कोण मिळणार? प्रश्न विश्वासू माणसाचा नाहीये. उगाच स्वतःला फसवू नकोस. मुलांना गडी माणसावर टाकणं तुला अपराधीपणाचं वाटतं. ती घरी आपली वाट पाहतायत आणि आपण बाहेर मजा करतोय, हा भयंकर मोठा गुन्हा वाटतो. मगाशी पाहिलं ना मी, तुझा पाय बाहेर निघत नव्हता घरातून. कौशिक बोलत राहतो. त्याच्या शब्दांची नशा अधिकाधिक चढत राहते. हे घे, मी 2 फॉर्म्स आणलेत. कौशिक खिशातून एक एन्व्हलप काढून देत सांगतो. एक बॉईज हॉस्टेलचा आणि एक गर्ल्स हॉस्टेलचा, पण दोन्ही एकाच संस्थेची आहेत, एकाच कंपाऊंडमध्ये आहेत. बापरे, धन्य आहे या माणसाची. यानं तर फॉर्मसुद्धा आणून ठेवलेत. लगेच भरून दे. 4 दिवसात द्यायला हवेत, तरच मुलं 1 तारखेपासून जाऊ शकतील. उद्याच देते, मी फॉर्म्स घेत म्हणते. मला हायवेवर सोडून कौशिक जातो. वाडीत म्युन्सिपाल्टीचा दिवा आहे, तेव्हा भीतीचं कारण नाही. त्यातून कौशिकशी बोलल्यापासून भीती जशी काही मला सोडूनच गेली आहे. एकदम हलकं हलकं वाटतंय. ऑफिसमधल्या बॉसची धमकी, घरमालकाचा हावरटपणा, कशाचा आता त्रास होत नाही. मुलांचा प्रॉब्लेम लवकरच सुटेल. ती हॉस्टेलमध्ये गेली की त्यांची काळजी वाटणार नाही, बांधल्यासारखं होणार नाही. माझे मी स्वतंत्र. मला हवी तिथं जायला, मला हवी ती पिक्चर्स पाहायला. कधीपासून जर्मनचा क्लास जॉईन करायचा म्हणते, तो करता येईल. योगासनं करायलाही केंद्रावर जाता येईल. आणि एखादी संध्याकाळ आजच्यासारखी. आपल्याच नादात मी घराशी येते आणि एकदम दचकते. मुलं पायरीवरच बसून आहेत. दिनेश गंभीर चेहऱ्यानं तारवटल्या डोळ्यांनी वाट बघत बसलेला. लाली त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेलेली. उठ लाली, आई आली. दिनेश तिला उठवू लागतो. हे रे काय, तुम्ही इथं काय बसलात वाट बघत? झोप नाही का आली? अजून जेवायचंय, दिनेश म्हणतो. का रे, तुम्हाला जेवून घ्यायला सांगितलं होतं ना मी? आम्ही कसे जेवणार तुझ्याशिवाय? लाली पेंगुळल्या आवाजात विचारते. बिचारी, किती वेळची ताटकळली उपाशी पोटी. मी साडी बदलण्यात सुद्धा वेळ घालवत नाही. आम्ही लगेच जेवायला बसतो. आई, तू ही साडी नेहमी नेसणार आता? लाली. आई, तू उद्या पण जाणार कौशिक काकांबरोबर? दिनेश. वेडा, उद्या कशी जाईन मी? उद्या आपण तिघांनी कुठं जायचंय माहिती आहे का? कुठं? अमर अकबर अँथनीला. मी तिकीटं आणली आहेत. खरंच आई? आई तू किती चांगली आहेस. एकच जल्लोष. पोरं वेड लागल्यासारखी हसत सुटतात. उठून उड्या काय मारतात, ताटं काय वाजवतात. सबंध दिवसाचं सार्थक करणारी ही 2 मिनिटं. रात्री बऱ्याच उशिरापर्यंत मला झोप लागत नाही. डोक्यात एकसारखे उलटसुलट विचार फिरत असतात. शेवटी मी उठते. पर्समधून ते हॉस्टेलचे फॉर्म्स काढते आणि फाडून त्याचे बारीक बारीक तुकडे करते. मग कुठं मला शांत झोप लागते आणि अलगद नेहमीचं स्वप्न पडू लागतं. आजोळचं घर, माझ घरातला काळोख. मात्र काळोखातनं पलीकडचं देवघर दिसतंय. देवघरात समई तेवतीये. तिच्या प्रकाशानं सारं काही उजळून निघालंय. माझ्या शेजारी पासोडी पांघरून आजी निजलीये. पलीकडे माझ्या एवढीच आणखी 1-2 मुलं. आजीनं सांगितलेल्या राक्षसांच्या गोष्टींची छान उबदार भीती मनावर तरंगतीये. मी पाय पोटाशी घेते. आजीच्या अंगावर हात ठेवते आणि तिच्या कुशीत शिरून गच्च झोपी जाते.